नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नितीन एंटर झालाय। जबरदस्त गोलंदाजी बारवई संघाची आपण पाहतोय। सचिनची पहिला चेंडू पॅडवर आदळला होता परेशचा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त विकेट सिद्धा मिडऑफच्या हातामध्ये चेंडूला देऊन बसला आणि मोठी विकेट इथे प्राप्त केले बारवई संघाने। नवीन फलंदाज आपण पाहतोय वनडाऊनच्या भूमिकेत दामोते संघासाठी इंडियात तिसऱ्या नंबर वरती आपण पाहतोय नितीनला। नितीन साठी हा पुढील चेंडू सचिनचा। इथे टॉप एज पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे, सलग 2 गडी बाद करतोय सचिन। अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद। चार षटकाची मॅच आहे। नेक्स्ट सामना ज्या टीमचा असेल, आपण जर वेळेवर आला नाही तर षटक कमी केले जातील, लक्ष असू द्या। ज्या टीम नंतरच्या मॅचेस आहेत ते जर लाईव्ह बघत असतील तर त्यांना विनंती आहे आपण वेळेत पोहोचण्याचं काम करा, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे। 12 वाजलेत, पहिला सामना चालू झालाय। जबरदस्त गोलंदाजी बारवई संघाच्या सचिनची आपण पाहतोय। पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाहीये आणि इथे 2 विकेट प्राप्त केले। जबरदस्त कमबॅक। स्ट्रायकिंगला नवीन लेफ्ट हँडर फलंदाज सचिन। यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी। लेग एसटीच्या वरून जाणारा चेंडू, सलग अजून एक डॉट बॉल। जबरदस्त गोलंदाजी या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सचिनची। 4 चेंडू फेकलेत, 2 डॉट फेकलेत, 2 गडी बाद केलेत, अजून धाव खर्च केली नाहीये। पुढील चेंडू सचिन साठी। यावेळेस तेज तर्रार चेंडू, गती परिवर्तन, डॉट बॉल। जबरदस्त कमबॅक। अजून सुद्धा खातं ओपन झालं नाहीये टीम दामोते संघाचे। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील। यावेळेस फटका फसलाय, जयची संधी। चेंडू खाली शॉट पाईन लेगचा क्षेत्ररक्षक पकडले जाईल आणि या ओव्हरचा तिसरा गडी बाद। एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सचिन साठी, या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचं काम केलंय। जबरदस्त गोलंदाजी आणि 3 गडी बाद केले। नवीन फलंदाज इंटर झालाय नवनाथ असेल नॉन स्ट्राईकला। स्ट्रायकिंगला आपण पाहतोय स्वतः दामोते संघाचा कर्णधार कल्पेश। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रवी। बारवई संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने वर विकेटने रवी आलाय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला दामोते संघाचा कर्णधार कल्पेश। इथे हलक्या हाताने टॅप केला होता, परंतु तिथे मिस फिल्डिंग झाले, परंतु इथे सिंगल कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज। या सिंगलने आता दामोते संघाचं खातं ओपन झालंय। श्री गणेश झालाय। पहिले षटक निर्धाव मिडम षटक टाकलं होतं सचिननं, परंतु इथे यावेळी चांगला फटका अक्रॉस द लाईनने आपण पाहतोय। काहू कॉर्नरला चांगले क्षेत्ररक्षण होतंय, पुन्हा एकदा मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने दामोते संघ पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना 3 गडी बाद अवघ्या 2 धावा। यावेळेस फटका चांगला आहे कल्पेशचा, डीपला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धाब्याने टीम दामोते संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय। या दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना फक्त
3 गडी बाद अवघ्या 4 धावा. चांगली फलंदाजी करावी लागेल कल्पेशला. बारवई संघ आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये, आज शेवटचा दिवस आहे. लगेच तिसऱ्या गोलंदाजाला आपण चेंडू सोपवायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विजय येतोय बारवई संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी. आणि दामोदर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद फक्त 6 धावा. खराब सुरुवात, आता या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट बॉल, पुलचा फटका फसलाय की काय, आणि तिथे झेल ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाजाला आणि या चेंडूवर मिळेल सिंगल धाव. या सिंगलने टीम दामोदर संघाची टोटल धाव फलकावरती अवघ्या 7 धावा. आता स्ट्राइक एंडला आपण नवनाथला पाहतोय. हरेश होता मागच्या चेंडूवरती, स्ट्राइक एंड वरती शॉर्टअप लेनचा चेंडू होता, फुल केला होता, झेल ड्रॉप झाले. आता स्ट्राइक एंडला नवनाथ. यावेळेस खराब चेंडू आहे, पंचांचा इशारा नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री. येणारा चेंडू फ्री हिट आहे. यावेळी फुल केलाय रोहित शर्मा स्टाईल मध्ये, सीमारेषा पार. हा एकतोय षटकार. संघर्ष करत असताना फलंदाज आपण पाहतोय नवनाथच्या बॅट मधून मॅक्सिमम हिट षटकार. या षटकाराने आता धावफलकावरती दामोदर संघाची टोटल तब्बल 14 धावा. आता कुठेतरी डाव सावरला जातोय. चांगली पार्टनरशिप करण्यास सुरुवात केली या फलंदाजाने. पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, लांबी भरपूर, आणि तिथे फलंदाज बाद. दामोदर संघासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. इनियाट 7 नंबर वरती योगेशला प्रमोट केलं गेलंय आणि टीम दामोदर संघ थोडा अडचणीत सापडलाय. धावा बनल्यात फक्त आपण पाहतोय 14 धावा. पुढील चेंडू रवीचा, सॉरी विजयचा. इथे चांगला फटका आहे. लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्ष करणारा चौकार. 18 बनल्यात. आता सुरुवात केली दामोदर संघाने. चांगलं काम करण्यात माहिर आहे हा संघ. पुन्हा एकदा स्ट्राइक केला योगेश. इथे फटका चांगला आहे. गती परिवर्तन होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण फंबल झालाय. दुसरीसाठी प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची मिळतील 2 धावा. गुड रनिंग, गुड कॉल. या 2 धावेने दामोदर संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 20 धावा. 5 गडी बाद 20. शॉर्ट बॉल रोहित शर्मा स्टाईल मध्ये आउट ऑफ पार्क. हा येतोय सिक्सर. 6 धावा. तीन षटकाचा खेळ संपलाय. दामोदर संघाची टोटल 5 गडी बाद 26 धावा. चला स्पीडअप ठेवा. बारवई टीम आपण जरा आयोजकांना सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश आलाय. आता स्ट्राइक एंडला हरेश आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी.
फुलटॉ चेंडू घुटना टेक तमाशा देख चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार मिळतील 4 रन. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश आला होता. पहिल्या चेंडू लोअर फुलटॉस त्यावरती घुटना टेकचा तमाशा देखणारा आपण पाहतोय फटका. फलंदाज हारेसच्या बॅट मधून पॅडल स्वीप चेंडू फरार 4 धाबेसाठी. आता टोटल आपण पाहतोय तब्बल 30 धाबा. आता डाव सावरला जातोय. चांगली बॅटिंग होते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न धोक्याची घंटा. दोन्ही गाड्या मध्ये येऊन थांबल्यात एकाच ट्रॅक वरती. फलंदाज बाद. हरेश बॅक टू डग आउट. सॉरी योगेश बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज 8व्या नंबर वरती रमाकांत आपण पाहतोय. धाव संख्या धावफलकावरती 31 बनल्यात. शेवटचे आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश आहे. ओव्हर द विकेटने पुढील चेंडू. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय. शॉट मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने दामोते संघाची टोटल आपण पाहतोय 6 गडी बाद फक्त 32 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेला फलंदाज हरेश आहे ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. यावेळेस पायात टाकला. इथे पंच आमच्याकडे वळतात. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज इनियाट आपण पाहतोय 9 नंबर वरती दीपक जातोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला डाव संपुष्टात येण्यासाठी कमबॅक केलंय आता दामोते संघाने. थोडंफार का होईना पण कमबॅक करून दिलंय. 32 बनल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेला नवीन फलंदाज आहे दीपक. 32 बनल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अंकुश ओव्हर द विकेटने. इथे चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन डॉट बॉल आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दामोते संघाची टोटल धावफलकावरती फक्त अवघ्या 32 धावा. कमबॅक करावं लागेल. एखादा मोठा फटका खेळावा लागेल दीपकला. शेवटचा चेंडू. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक भरपूर धावलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. या चेंडूवर मिळतील 2 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 34 बनल्यात. कंपल्सरी चेसिंग. बारवई संघाला 35 धावांचं टार्गेट.
सलामीची जोडी इंटर झाले आपण पाहतोय सचिन आणि मयूर 34 बनल्यात 35 टार्गेट आहे. परेजचा पहिला चेंडू सचिन साठी. यावेळेस शॉर्ट प्लेनचा चेंडू शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिथे एक चोरटी धाव घेतली जाते. सिंगल कंप्लीट खाते ओपन होतंय बारबाई संघाचं. कॅमेरामनच्या मागे थोडा रस्ता ठेवायचा आहे. ज्या चालकाची बाईक असेल त्यांना विनंती आहे थोडा साईडला गाडी लावा. स्ट्राइक एंडला आता फलंदाज मयूर लेफ्ट हँडर फलंदाज. इथे पायात टाकलाय इथे पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन फलंदाज बाद. चला रिव्ह्यू घेतलाय. एलबी साठी का? एलबी ला रिव्ह्यू नाहीये लक्ष असू द्या. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. मयूर बाद होतोय. नवीन फलंदाज इंटर होतोय रमेश. पहिला हादरा बसतोय बारबाई संघाला. तिसऱ्या नंबरचा फलंदाज रमेश इंटर झालाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय एक धाव बनले, एक विकेट गेलाय. 35 चं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी परेजच्या माध्यमातून दामोते संघासाठी आपण पाहतोय. टार्गेट जरी छोटा आहे परंतु मॅच एक रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल यात शंका नाहीये. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने परेज, स्ट्राइक एंडला रमेश नवीन फलंदाज. इथे आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड ऑफिल चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. कमबॅक पाहायला मिळतंय दामोते संघाचे. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी परेजची आपण पाहतोय. फलंदाज रमेशला मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर देता येत नाही. सलग 2 डॉट बॉल खेळतोय. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केले, फक्त एक धाव खर्च केले परेशनं. यावेळी चांगला फटका डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आणि तिथे आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे.
यावेळेस जबरदस्त गोलंदाजी परेची अजून एक धक्का दिला जातोय बारबाई संघाला फलंदाज बाद होतोय रवी नवीन फलंदाज इंटर होतोय अंकुश पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलकावरती फक्त बनल्यात 2 धावा आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बारबाई संघाला 33 धावांची गरज 18 चेंडू 33 चं समीकरण गोलंदाजी ट्रॅकवर दाबमोते संघाचा स्वतः कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती कल्पेश कल्पेशचा पुढील चेंडू यावेळेस जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे मॅक्सिमम हिट षटकार यावेळेस चांगला चेंडू आहे डॉट बॉल आहे जबरदस्त कमबॅक कल्पेशचा आपण पाहतोय षटकार खाल्यानंतर जसं तसं प्रत्युत्तर देतोय फलंदाजाला सचिनला जोपर्यंत खेळपट्टीवर सचिन आहे तोपर्यंत सामना एक चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल बारबाई संघासाठी धावा बनल्यात फक्त 8 धावा स्ट्रायकिंगला सचिन सलामीर खेळाडू कल्पेशचा पुढील चेंडू इथे आडव्या बॅटने हवा तसा बॅटवर आला नाही एक धाव बनले दुसरीसाठी प्रयत्न होतोय इथे खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला इथे 2 धावा गुड रनिंग या 2 धावेने बारबाई संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद फक्त 10 धावा टार्गेट छोटा आहे 35 च 1-2 मोठा फटका आला तर एकतर्फी सामना सुद्धा होऊ शकतोय परंतु हा क्रिकेट आहे एखादा सरडा जसा रंग बदलतोय तसा हा खेळ सुद्धा कधी सुद्धा रंग बदलू शकतोय 10 बनल्यात आता स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज बारबाई संघाचा सचिन कल्पेशचा पुढील चेंडू सचिन साठी यावेळेस फटका फसलाय जेलची संधी आहे जबरदस्त ट्राय शेवटच्या मोमेंटला पोहोचला नाहीये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिळतील या चेंडूवरती 2 धावा गुड रनिंग आणि या 2 धावेने बारबाई संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद 12 धावा कुठेतरी हा झेल बनला असता तर कमबॅक केला असता दामोते संघाने इथे चांगला फटका सेवाग स्टाईल मध्ये गडी आणि पॉइंट मधून चेंडू चाललाय तिकडे आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा मिळतील 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने बारबाई संघाची टोटल आपण पाहतोय 14 बनल्यात यावेळेस मॅच अजून सुद्धा बॅलन्स आहे 35 चं टार्गेट आहे
14 बनल्यास षटक क्रमांक 2 चालू आहे। उर्वरित चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर बारवाई संघ कमबॅक करू शकेल। पुन्हा एकदा कल्पेश यावेळेस हलक्या हाताने टॅप केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवर आहे। दुसरीसाठी प्रयत्न गुड कॉल गुड रनिंग आणि इथे 2 धावा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आणि इथे 2 षटकाचा खेळ संपलाय। टीम बारवाई संघाची टोटल 3 गडी बाद 16 धावा। दोन षटकाचा खेळ संपलाय। बारवाई संघाची टोटल 3 गडी बाद 16 बनल्यात। आता येणारे 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये समीकरण टीम बारवाई संघाला जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे। गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते। तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय हरेशला, स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय अंकुश। 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बारवाई टीमला। परंतु दामोते संघ एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे चांगली युनिट गोलंदाजी आहे। आजच्या दिवसामध्ये 2 ठिकाणी ते क्वालिफाय झालेत। आज फायनल नक्कीच त्यांच्या गावामध्ये 2-3 नंबर येतील। परंतु इथे देखना स्ट्रोक चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि या चेंडूवर मिळतील फक्त 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धाबेने बारवाई संघाची टोटल आता पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती बनल्या त्या 18 धावा। आता येणारे 11 चेंडू 17 ची गरज आहे। समीकरण सोपं दिसतंय परंतु हा क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणी चित्र बदलू शकते। हरेशचा पुढील चेंडू अंकुश साठी। या वेळेस नक्कीच रिव्ह्यू घेतलाय टीमने। चला 1 बाउंडची ताकीद दिले। डॉट बॉल आहे, चांगली गोलंदाजी होते। 18 बनल्यात। या वेळेस आता पंच वळतात, हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव। या अतिरिक्त धावेने टीम बारवाई संघाची टोटल धाव फलकावरती आता आपण पाहतो 19 बनल्यात। चांगली मॅच होईल यात शंका नाहीये। गोलंदाजी ट्रॅकवर हरेश आहे, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय अंकुश आहे, नॉन स्ट्राइकला फलंदाज सचिन आहे। यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, लॉंग ऑन मिड विकेट मध्ये। दुसरीसाठी प्रयत्न आणि जबरदस्त रनिंग, गुड रनिंग या 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने बारवाई संघाची टोटल तब्बल 21 धावा। एकवीस धावा झाल्यात। यावेळेस फटका फसलाय की काय, तिथे लॉंग ऑफला पकडले झेल, संपवलाय फलंदाज अंकुशचा खेळ। 4था गडी बाद।
21 धावा बनल्यात. 21 धावा झाल्यात. 21. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेशला. स्ट्रायकेला निलेश आहे. नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज सचिन आहे. जोपर्यंत खेळपट्टीवर सचिन आहे तोपर्यंत मात्र बारवई संघ कमबॅक करू शकते. पुढील चेंडू आरेचा. इथे खराब यष्टी रक्षण. भरपूर उसळे. चेंडू सीमा पार. मिळतील 4 धावा. चला 4 धावा आल्यात. बायच्या स्वरूपात चौकार आलाय. आता या चौकाराने टोटल 35 बनल्यात. 10 धावांची गरज. 25 बनल्यात. जिंकण्यासाठी 10 ची गरज आहे. यावेळेस आता स्लोअर वन चेंडू. गती परिवर्तन. 25 बनल्यात. षटक क्रमांक 3 संपलंय. आता येणारे 6 चेंडू. बारवई संघाला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक दामोते संघाकडून नवनाथ येतोय. 6 चेंडू फेकण्यासाठी. उर्वरित धावा शिल्लक आहेत 10. 6 चेंडू आणि बारवई संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता 10 धावांची आहे. चांगली मॅच होईल. सहा चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपण पाहतोय. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहतोय सचिन. एक सलामीवीर खेळाडू बारवई संघाचा. पूर्ण आता जबाबदारी या खेळाडूवरती असेल. जर हा फलंदाज पूर्ण 6 चेंडू स्ट्राईकवर असला तर नक्कीच सामना जिंकू शकतोय. कारण सलामीचा खेळाडू एक स्फोटक फलंदाज असतो. परंतु इथे कमबॅक करावं लागेल दामोते संघाला. कंपल्सरी चेसिंग. या 10 धावा डिपेंड करेल का गोलंदाज. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. मॅच थांबवा. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. चेंडू वाईड आहे.
चला डॉट बॉल आहे. 5 चेंडू आता 10 ची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा. पाच चेंडू 10 धावा. स्ट्रायकिंगला सचिन सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. अजून सामना बॅलन्स आहे बारवई संघाच्या बाजूने. यावेळेस आता पंच वळतात आमच्याकडे. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पहिला 1 बाउंस दिला असेल तर हा नो बॉल असेल. हा चेंडू नो आहे म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल. यावेळी चांगला फटका आहे. आपण पाहतोय गॅप आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. 4 धावा. या चौकाराने बारवई संघाची टोटल आता 30 या अंकावरती. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावा. किरण मते यांच्याकडून पारितोषिक लागले एका षटकाराला 500 रुपये. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. पारितोषिक लागले एका षटकारासाठी सचिनला किरण कडून 500 रुपयाचं. इथे गती परिवर्तन आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. आता मॅच मध्ये रोमांचक स्थिती निर्माण झाले. येणारे 3 चेंडू 5 धावा. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. यावेळेस देखना स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं नाहीये. झेल ड्रॉप झालाय आणि मिळतील 4 धावा. आणि आता स्कोर लेवल झालाय. येणारे 2 चेंडू आणि बारवई संघाला फक्त एका धावेची गरज. डीजेच्या पाठीमागे रिक्षा आहे ती जरा साईडला काढा. येणारे 2 चेंडू आणि फक्त जिंकण्यासाठी आवश्यकता बारवई संघाला एका धावेची गरज आहे. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. रोमांचक सामना. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवतोय सामना. 2 चेंडू फक्त एका धावेची गरज आहे. रोमांचक सामना. क्लोज फिल्डर. पूर्णपणे कसोटी क्रिकेट सारखं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय फलंदाज सचिन साठी. परंतु एक ओपनर फलंदाज आहे. त्याला माहित आहे सामना कशा प्रकारे फिनिश केला जाईल. 2 चेंडू एकाची गरज. इथे हलक्या हाताने टॅप केलाय आणि तिथे फलंदाज बाद. मोठी विकेट. आता 1 चेंडू एका धावेची गरज असेल. इकडे रस्त्यावर कोणत्या 2 व्हीलर बाईक असतील त्यांना विनंती आहे आपण साईडला काढा. जरा रस्ता खुला ठेवायचा आहे. नवीन फलंदाज रवी गेलाय. रवी असेल नॉन स्ट्राईकला. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल. स्ट्रायकिंगला निलेश असेल.
जर चेंडू डॉट झाला आणि एसटी रक्षकाने पकडला तर धाव नाहीये, लक्ष असू द्या. जर एसटी रक्षकाकडून बॉल सुटला तरच धाव असेल. जर डॉट बॉल झाला आणि एसटी रक्षकाने तो पकडला तर धाव नाहीये, जर सुटला तरच धाव असेल, लक्ष असू द्या. एक चेंडू एका धावेची गरज आहे. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय निलेश. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला, अशी परिस्थिती या मॅच मध्ये बारवई विपक्ष आपण पाहतोय. दामोते अशी मॅच जबरदस्त सामना कमबॅक केलाय दोन्ही संघाने. हाय व्होल्टेज सामना, जबरदस्त मॅच. आजचा अंतिम दिवसातील पहिली मॅच. शेवटच्या चेंडूवरती एका धावेची गरज. स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहतोय निलेश. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकत असतील. जबरदस्त सामना. जे प्रेक्षक घर बसल्या बघत असतील त्यांचं सुद्धा हृदय थोडं थोडं धडकत असेल, कारण सामना जबरदस्त आहे. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. पूर्णपणे कसोटी क्रिकेट सारखं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेस विजय फटका फलंदाज निलेशच्या बॅट मधून. हार्डलक टीम दामोते बारवई जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.